काही जणांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले तरी काही मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले तुम्हाला माहिती असेल. आम्ही सारखं असं म्हणतोय जे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. मी राजीनामा सिंचनचे आरोप झाल्यानंतर दिला होता. धनंजयने आरोप द्यायचा की नाही, राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजयने त्याचं ठरवावं असं दादांचं म्हणणं आणि अचानक हात वर करणं याचा स्पष्ट अर्थ आहे की अजितदादांची सुद्धा इच्छा आहे. सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला. जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं. मी आजही पत्रकार मित्रांना सांगतो, एकही गोष्ट मी एवढी महत्वाची खाती आजपर्यंत गेल्या 34 वर्ष सांभाळलेली आहे. मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात 92 साली संधी मिळाली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठंही ओव्हर रूल करत नाही. मी माझे जे काही सचिव लोक असतात, ACS असतात, प्रिन्सिपल सेक्रेटरी असतात, त्यांच्याकडनं फाईल आल्यानंतर त्या संदर्भात ती सगळी माहिती घेतो आणि मग माझा निर्णय काय असेल तो त्या ठिकाणी देतो. असं असताना पण मला तिथं बदनाम करण्यात आलं, माझी एकंदरीत जनमानसामध्ये प्रतिमा मलिन करण्यात आली आणि त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटलं की आपण एवढंच व्यवस्थितपणे काम करत असताना ह्या पद्धतीने आरोप एखाद्याला सर होता. तुम्ही म्हणाल लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला तर त्यांनी राजीनामा दिला. अहो पण त्याच्यानंतर कितीतरी रेल्वे मंत्री झाले, कितीतरी अपघात झाले, म्हणजे सगळ्यांनी दिले का राजीनामे? दिले का? नाही दिले. त्याच्यामुळं कधी कधी काही जणांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले तरी काही मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले तुम्हाला माहिती असेल. काही आपल्या राज्याची तर एक घटना अशी आहे की कुणाला तरी मार्क्स डॉक्टर केला, त्यांच्या घरातल्याला कुणाला काहीतरी दिले तर मुख्यमंत्री पद सोडावं लागेल. अशा घटना आहेत ना. किंवा आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला. 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला. आता त्या वेळेस परिस्थिती असती. आज आम्ही सारखं असं म्हणतोय जे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. त्या मताशी आम्ही आहोत. एक मिनिट, पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा. यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संमत नाही. अरे बाबा, एक मिनिट ऐका ना, हे पुरावे आपण SIT ला द्या ना. हे पुरावे SIT ला द्या. गेली 2 महिने देवेंद्र फडणवीस यांच्या मुकसंमतीने आमदार सुरेश धस यांचे धनंजय मुंडेंवर कधी वाळू, कधी मुरूम, कधी राख, कधी खून, कधी हत्या, कधी बलात्कार, खंडणी किंवा अजून वेगवेगळ्या कारणाने बेछूट आरोप चालू आहेत. हे सगळे आरोपांचा भडीमार चालू असताना त्याच भाजपासोबत अजितदादा मात्र सत्तेत आणि वेगवेगळ्या मंचावर दिसत आहेत. याचा अर्थ धसांच्या आरोपांना एका अर्थाने अत्यंत सूचक पद्धतीने अजितदादांकडून मुकसंमती आहे हे स्पष्टच आहे. परंतु राजीनामा कुणी मागायचा? फडणवीसांकडून दादांकडे, दादांकडून फडणवीसांकडे सतत टोलवाटोलवी होत असताना नेमकं एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीमध्ये धनंजय मुंडेंना स्थान आणि त्याच वेळेला मी राजीनामा सिंचनचे आरोप झाल्यानंतर दिला होता. धनंजयने आरोप द्यायचा की नाही, राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजयने त्याचं ठरवावं असं दादांचं म्हणणं आणि अचानक हात वर करणं याचा स्पष्ट अर्थ आहे की अजितदादांची सुद्धा इच्छा आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. मात्र तो राजीनामा देत असताना त्याचं पाप किंवा त्याचं बिल आपल्या नावावर फाडलं जाऊ नये याच्यासाठी दादा एक अत्यंत सेफ झोनमधला उत्तम गेम खेळत आहेत. कदाचित दादांना धनंजय मुंडेंच्या पाठीशी असणारा जो काही समूह आहे त्या समूहाच्या
नजरेत आपण खलनायक ठरू नये याची काळजी घ्यायची असावी.